फायनली मी रिंगा स्टेशनला पोहोचले आहे. काल मी मुंबईहून बसले होते. 7:45 वाजेची माझी ट्रेन होती, पण ती ट्रेन 1.5 तास लेट झाली. तरीही वेळेत पोहोचले आहे. म्हणजे मला असं वाटलं की 1-1.5 तास लेट पोहोचेन, पण आता 5:45 झाले असतील मॅक्स. आमची ट्रेन जयपूरला पोहोचली, जयपूरहून निघाली आणि आमच्या ट्रेनच्या खाली एक माणूस आला. जसे 3 तुकडे झाले जागीच. ता क्रॉस करत होता की त्याचा काय प्लॅन होता माहित नाही. अचानक तो असा ट्रेन समोर आला, जागीच गेला. खूप असं ऐकलं तरी इतकं विचित्र वाटतं. फायनली होळीच्या दिवशी मी खाटू श्यामला पोहोचले आहे. रूमवर आले सगळ्यात आधी फ्रेश झाले आणि बाहेर निघाले, कारण मार्केटमध्ये फिरायचंय. आज मंदिर बंद आहे, सकाळी दर्शन होणार आहे, त्यामुळे बाहेर निघाले. कारण खूप भूक लागली होती. म्हटलं आधी जेवण करू आणि मग इथे मार्केटमध्ये फिरू. जेवणात मला इथलं काहीतरी स्पेशल ऑर्डर करायचं होतं, म्हणून मी बेसन कट्टा ऑर्डर केलं. पण माहित नव्हतं ते कसं लागेल, त्याची चव कशी असेल, काहीच आयडिया नव्हती. पण हे कमाल होतं, खरंच खूप कमाल जेवण होतं. आणि त्याचसाठी मी म्हटलं हे जर टेस्टी नसलं तर मूड ऑफ नको व्हायला, कारण प्रचंड भूक लागली होती. म्हणून मी शेव टमाटर भाजी ऑर्डर केलेली. आणि शेव भाजी म्हटलं तर ती दुधात तयार होते इकडे, आणि ती पूर्ण दिसायला पांढरी पांढरी असते. त्याने मला आधीच सांगितलं होतं की व्हाईट कलरची दुधात बनते आमच्या इथे शेवभाजी. मी म्हटलं नको. शेव टमाटर ऑर्डर केलेला. दोन्ही भाज्या कमाल होत्या. आणि त्यानंतर उरलेली भाजी मी राईसवर टाकून खाल्ली, तर टेस्ट तर अजून उत्तम झालेली. माईक हातात धरला होता, पण माईक ऑन करायचंच विसरले होते. प्रसादम फॅमिली रेस्टॉरंट होतं जिथे मी जेवण करत होती, आणि खरोखर मला तिथली टेस्ट खूप आवडली. त्यानंतर मी मार्केटमध्ये पोहोचले. 21 ते 27 इथे एकादशी निमित्त खूप मोठी जत्रा होती. पण हे बघा, लोकांनी इतक्या अफवा पसरवल्या की खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे, म्हणून लोक आलेच नाही. जिथे 1 करोड लोक येतील असं त्यांनी गृहीत धरलं होतं, आणि त्यानुसार सगळी अरेंजमेंट केलेली होती. खूप मोठे मोठे स्टॉल लावले गेले होते, पण सगळ्यांचं खूप नुकसान झालं. कोणीच आलं नाही. म्हणजे 15-20 लाख लोकच आले फक्त. त्यामुळे ज्यांनी स्टॉल लावले होते त्यांनी विक्रीसाठी भरपूर माल खरेदी केला होता, आणि तो त्यांना तसाच पॅक करून घेऊन जावा लागला. आणि रात्रीची भरपूर थंडी वाजत होती, तर म्हटलं थंडी घालवण्यासाठी गरम गरम कुल्हड चाय प्यावी. पण माहित नाही त्या चहामध्ये मला चहाची कमी आणि बासुंदीचीच जास्त टेस्ट येत होती. तर बासुंदी प्यायले असंच म्हणता येईल. हे आहे तोरण गेट. 6 वाजता आले तेव्हाही इथे होळी खेळली जात होती, आणि आत्ता 9:30-10 झालेले आहेत. आत्ताही इथे होळी खेळली जाते, कारण आज होळी आहे. तर हे सगळं बघून मी निघाले माझ्या रूमवर जाण्यासाठी, कारण सकाळी मला लवकर निघून बाबांचं दर्शन घ्यायचं आहे. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. लव्ह यू, टेक केअर.